डॉक्टर भागीरथी पवार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गाव खेड्यात कष्ट करणारी गोरगरिबांची मुलं मोठ्या प्रमाणात प्रचंड हुशार असूनही त्यांना अनेक अडचणी येत असतात। प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की आपला मुलगा मुलगी त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनावे व खूप मोठे यश संपादन करावे। आईच्या हातातील खुरपा आणि वडिलांच्या हातातील कावड सोडायचं असेल तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे। मला माझ्या आईवडिलांच्या प्रेरणेने हातात पेन्सिल पेन आली, नंतर इंजेक्शन आले, आता बंदूक आली। ही आहे शिक्षणाची किमिया, म्हणून शिक्षणाला महत्त्व द्यावे असे मत सत्कारमूर्ती डॉक्टर भागीरथी पवार यांनी सत्काराला उत्तर देत असताना व्यक्त केले। नारंगवाडी येथील शेतकरी कुटुंबातील डॉक्टर भागीरथी पवार यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे नारंगवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव पवार हे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, अन्न सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील, पोलीस पाटील हेमंतराव पाटील, सरपंच शेखर घंटे, उपसरपंच कुमार पवार, ग्रामसेवक जगदीश जाधव, मुख्याध्यापक अजय पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण, सेवा समूहाचे अध्यक्ष विठ्ठल चिकुंद्रे, अमोल चव्हाण, आकाश पवार आदी उपस्थित होते। पुढे बोलताना डॉक्टर पवार म्हणाल्या की मला महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांमध्ये यश संपादन करण्याचा मी ध्यास लागून घेतला होता, त्यामुळेच मी डॉक्टर झाले, कक्ष अधिकारी झाले, सहाय्यक आयुक्त झाले, विक्रीकर अधिकारी झाले। अशा 6 परीक्षेत उत्तीर्ण होऊन मी आता पोलीस उप अधीक्षक पद मिळवले आहे। ह्या जन्मात मला आईवडिलांचे ऋण फेडणे शक्य नाही, पुढच्या जन्मी मी मानवाच्या जन्माला आले तर ह्याच आईवडिलांच्या पोटी यायला हवी असे भावनिक होत उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत भागीरथी पवार यांनी व्यक्त केले। तर प्रमुख मान्यवर असलेल्या उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या की जगातील सर्व सत्कारापेक्षा गावाने केलेला सत्कार व आपल्या माणसाने केलेला सत्कार हा अविस्मरणीय असतो। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे इतक्याच चांगल्या आईवडिलांच्या पोटी फळ रसाळच असणार आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आज समाजात गुन्हेगारी वाढत आहे, चुकीच्या गोष्टी करू नका, मुली सैराट होण्याचे प्रमाण वाढत आहेत, अशा गोष्टीत न अडकता डॉक्टर भागीरथीची प्रेरणा घेऊन उत्तुंग यश संपादन करावे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी सांगवे, अमोल पवार, नागेश घंटे, नितीन कुलकर्णी, भरत मुगळे, पीके कारागीर, अविनाश पुजारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सूर्यवंशी, आभार विठ्ठल चिकुंद्रे यांनी मानले। यावेळी गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी व नारंगवाडी सेवा समूहाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।